नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे। मित्रांनो, सखीची खरी आई तेजस्विनी ही आहे, नाही की सरकार। आता हे सगळ्यांसमोर येणार आहे, हे सगळ्या जगाला कळणार आहे आणि मावशीना सुद्धा कान्हा ड्रायव्हर आहे हे सत्य आता अखेर कळालेलं आहे। ते कसं तर चला पाहूया। मित्रांनो, आता इथे तो कामच म्हणजे सरकारचा जो काही माणूस असतो तो मावशीना सगळं काही सांगून टाकतो, म्हणजे सरकारचा धीर, त्याचं नाव मला आठवत नाही आता, पण ना तो सांगून टाकतो की कान्हा हा आमच्याकडे ड्रायव्हर आहे आणि तुम्हाला त्याचा एवढा पुळका काय येतोय, तो साधा ड्रायव्हर आहे, त्याला काही मानपान नाहीये, ड्रायव्हरला कोण मानपान देतं का एवढं। तर आता चक्क मावशीना धक्काच बसलेला आहे, दाभाडी मावशींना इतका जबरदस्त धक्का बसलेला आहे की कान्हाने माझ्यासोबत खोटं बोलला आतापर्यंत, मला बोलला की वकिलांकडे काम करतोय आणि तो एक ड्रायव्हर आहे आणि तो पण या सरकारचा, या मूर्ख बाईचा, जी आपली चाळ तिला विकून टाकायची आहे त्या बाईचा हा ड्रायव्हर झालाय, आम्हाला फसवलंय असं मावशी विचार करत असतात। पण मावशीना कोण सांगणार की कान्हा हे सगळं कशासाठी आणि का करत आहे, त्याचा काहीतरी पास्ट आहे आणि त्याला हे सगळं सरकारला बुडवण्यासाठी, सरकारचा नाश करण्यासाठीच करायचं आहे। पण कान्हाचं हे सत्य कुणालाही माहित नाहीये। पण आता मावशी अगदी जमिनीवर कोसळले आहे, त्यांना चक्कर आलेली आहे, कारण त्यांना हे सत्य कळलं। आणि कसं असतं, माणसाला एखादी गोष्ट अशी अचानक कळली म्हणजे असा धक्का बसला ना की बरोबर माणसाला चक्कर येते आणि ह्या मावशींनाही तसंच झालेलं, चक्कर येऊन कोसळलेले आहेत। आता त्यांना घरी आणलेलं आहे, त्यांना दवापाणी केलेलं आहे, कान्हा बिचारा त्यांची काळजी घेत आहे, पण ते भयंकर चिडलेले आहेत। त्यांना असं वाटतं की कान्हाने माझी फसवणूक केली, मला फसवलं। तर आता कान्हा त्यांना समजून सांगत आहे की मावशी, मी वकिलांकडेच काम करत होतो, परंतु वकिलांकडे काम करताना त्यांना त्यांचा जुना माणूस आला, त्यामुळे त्यांनी मला सरकारांकडे काम लावलं। जसं तसं त्याने काहीतरी करून मावशींना हे केलेलं आहे। पण मित्रांनो, विक्रमने खूप मोठा प्लॅन केलेला असतो कान्हाला मारण्यासाठी, कारण कान्हा त्या बोर्ड पाशी जातो आणि त्याला करंट बसणार असा विक्रमला धक्का असतो। पण ज्याच्या पाठी देव आहे, ते बोलतात ना परमेश्वर, म्हणजे ज्याच्या पाठी आहे तर त्याचं कोण काही वाकडच करू शकत नाही। तर कान्हाच्या पाठी साईबाबा आहेत, तर कान्हा कसा एवढ्या लवकर मरेल? अरे विक्रम, तू जरा विचार कर रे विक्रम, कान्हा नाही मरू शकत, तर साईबाबांनी कान्हाला वाचवलेलं आहे आणि कान्हा काही मेलेला नाहीये। त्यामुळे आता विक्रमला भयंकर राग आलेला आहे आणि आपला कान्हा सुखरूप आहे आणि आता सखीला तिची खरी आई हवी आहे, कारण सरकार ही सोडून गेलेली आहे साखरपुडा। त्यामुळे आता सखी देव बाप्पाकडे म्हणजे साईबाबाकडे मागत आहे की देवा, मला माझी खरी आई पाहिजे, की अशी साखरपुडा सोडून जाणारी आई मला नकोय। आणि आता खऱ्या अर्थाने सखीची खरी आईचा चेहरा आपल्याला पाहायला भेटणार आहे। सखीची आई ही सरकारने डांबून ठेवलेली असते 10 वर्षापासून, तर आता ती तिला घेऊन चाललेली असते, सखीची आई आलेली असते, पण ती तिला घेऊन चाललेली असते सरकार, आणि तिला बोलते की तू माझ्या पिंजऱ्यातून कधीच आजाद होऊ शकत नाही, तू कैद आहे माझ्या पिंजऱ्यात। तर बिचारी ती बोलत असते की माझी सखी कुठे आहे तेजस्विनी। तर मित्रांनो, ह्या सरकारने इतका खतरनाक प्लॅन करून, इतकं सगळं काही करून त्या बिचाऱ्या सखीच्या खऱ्या आईला डांबून ठेवलं आणि ही स्वतः हिला प्रॉपर्टी पाहिजे म्हणून सखीच्या जीवावर उठलेली आहे। तरी मला वाटलंच होतं की इतका नीचपणा एखादी आई करू शकत नाही, कारण आई नावाला कलंक आहे सरकार, इतकं घाणेरडं त्या सखीसोबत वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता सखीची खरी आई सखीसमोर येणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।